36,000 कंपन्या बंद, महाराष्ट्र खरं चित्र काय? नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल सध्या एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर प्रश्न चर्चेत आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 36,211 खासगी कंपन्या आपले कामकाज बंद केल्याची आकडेवारी समोर आली आहे. हा आकडा छोटा नाही, पण या आकड्यामुळे पाहताना आपल्याला आणखी काही प्रश्न विचारावे लागतील. या 36,000 कंपन्या नेमक्या कोणत्या होत्या? त्यापैकी किती कंपन्या प्रत्यक्ष व्यवसाय करत होत्या? किती लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला? आणि जर एका बाजूला कंपन्या बंद होत असतील तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार डेव्हऑप्स मध्ये जाऊन लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे करार का करत आहे? डेव्हऑप्स मध्ये गेलेले हे करार प्रत्यक्षात महाराष्ट्रात आले आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रात नवीन उद्योग येत असताना जुने उद्योग बंद का होत आहेत? आज या संपूर्ण विषयाचा आकडेवारीच्या आधारे विचार करूया. 36,211 कंपन्या नेमक्या कशा बंद झाल्या? केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात 36,211 कंपन्यांनी आपले कामकाज बंद केल्याची नोंद झाली आहे. ही माहिती कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीच्या आकडेवारीशी संबंधित आहे आणि या बातमीने महाराष्ट्राच्या उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. कारण 36,000 हा आकडा ऐकला की पहिला विचार मनात येतो, इतक्या कंपन्या बंद झाल्या म्हणजे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहे का? पण इथे थोडं थांबणं गरजेचं आहे. कारण कंपनी बंद होणे आणि चालू असलेला उद्योग बंद पडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरकारचं म्हणणं काय? या आकडेवारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या 36,211 कंपन्यांपैकी सुमारे 76% कंपन्या प्रत्यक्षात सुरूच झाल्या नव्हत्या किंवा त्या आधीपासून डिफंक्ट होत्या. म्हणजे या सर्व कंपन्यांमध्ये कारखाने सुरू होते, कामगार काम करत होते आणि अचानक ते कारखाने बंद झाले, असा सरळ अर्थ या आकडेवारीतून काढता येत नाही. हा सरकारचा महत्त्वाचा बचाव आहे आणि हा मुद्दा आपण प्रामाणिकपणे समजून घेतला पाहिजे. पण मग दुसरा प्रश्न उभा राहतो, जर 76% कंपन्या प्रत्यक्षात सुरू नव्हत्या तर उरलेल्या कंपन्यांचं काय? त्यापैकी किती कंपन्या प्रत्यक्ष व्यवसाय करत होत्या? किती कर्मचारी होते? किती लोकांच्या नोकऱ्यावर परिणाम झाला? आणि या कंपन्यांपैकी किती कंपन्या महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेल्या? या प्रश्नांची स्पष्ट आणि एकत्रित आकडेवारी जनतेसमोर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण 36,211 कंपन्या बंद झाल्या म्हणून थेट 36,000 कंपन्यांमुळे लाखो लोक बेरोजगार झाले असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. या आकडेवारीतून थेट रोजगाराचा आकडा उपलब्ध होत नाही. म्हणून रोजगाराचा प्रश्न अजून स्वतंत्रपणे असावा लागेल. मुंबई, पुणे आणि ठाणे सर्वात पुढे. या आकडेवारीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसते. सर्वाधिक कंपन्या बंद झाल्याची नोंद मुंबईमध्ये 12,009, पुण्यामध्ये 6,433 आणि ठाण्यामध्ये 4,704. म्हणजे मुंबई, पुणे आणि ठाणे या 3 भागात मिळून 23,000हून अधिक कंपन्या बंद झाल्याची नोंद आहे. पण याचंही एक कारण लक्षात घ्यायला हवं. मुंबई, पुणे, ठाणे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कॉर्पोरेट आणि बिझनेस सेंटर्स आहेत. त्यामुळे कंपन्यांची संख्या जिथे जास्त तिथे क्लोजर्सची संख्या जास्त असणंही स्वाभाविक असू शकतं. म्हणून हा आकडा एक उद्योग महाराष्ट्रातून पळून जात असल्याचा पुरावा ठरत नाही. कोणत्या क्षेत्रातील कंपन्या बंद झाल्या? आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, कंपन्या नेमक्या कोणत्या क्षेत्रातील होत्या? उपलब्ध वर्गीकरणानुसार सर्वाधिक संख्या बिझनेस सर्व्हिस क्षेत्रातील आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, मायनिंग आणि क्वारिंग, ट्रेडिंग, कम्युनिटी, पर्सनल आणि सोशल सर्व्हिसेस, कन्स्ट्रक्शन, स्टोरेज आणि कम्युनिकेशन अशा विविध क्षेत्राचा समावेश आहे. म्हणजेच हा प्रश्न फक्त कारखाने बंद होण्यापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न संपूर्ण बिझनेस इकोसिस्टीमचा आहे. आता येतो सर्वात मोठा राजकीय आरोप. विरोधकांनी आकडेवारीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांचा आरोप आहे की महाराष्ट्रातील बिझनेस एन्व्हायरमेंट खराब होत आहे. राजकीय अस्थिरता, प्रशासकीय अडचणी आणि उद्योगांसाठी प्रतिकूल वातावरण यामुळे कंपन्यांना आणखी अडचणी येत आहेत. काही विरोधकांनी तर या आकडेवारीला महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक धोरणाचं अपयश म्हणून मांडलं आहे. पण इथेही एक प्रश्न विचारायला हवा, प्रत्येक बंद झालेल्या कंपनीसाठी सरकारच जबाबदार आहे का? नाही. कारण कंपनी बंद होण्यामागे व्यवसायातील नुकसान, व्यवस्थापनातील चुका, बाजारातील स्पर्धा, कंपनीचे स्वतःचे निर्णय, विलिनीकरण,
कायदेशीर प्रक्रिया आणि इतर अनेक कारणं असू शकतात। त्यामुळे 36,211 कंपन्या बंद होणे म्हणजे सरकारमुळे 36,211 कंपन्या बंद असा निष्कर्ष अचूक नाही। पण आता विरोधाभास कुठे आहे? इथे आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो। एका बाजूला महाराष्ट्रातील हजारो कंपन्या बंद झाल्याची आकडेवारी आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार डेव्हॉप्समध्ये जाऊन लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे MOU करत आहे। मग प्रश्न आहे, हे MOU नेमके किती प्रत्यक्ष गुंतवणुकीत बदलले? डेव्हॉप्स 2025 मध्ये काय झालं? 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने डेव्हॉप्सच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये 54 MOU करून सुमारे 15.70 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे कमिटमेंट्स मिळाल्याचं जाहीर केलं। या गुंतवणुकीतून सुमारे 15.95 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। आकडा ऐकायला प्रचंड मोठा आहे, पण इथे एक महत्त्वाचा शब्द आहे, MOU। MOU म्हणजे प्रत्यक्ष पैसे महाराष्ट्रात आले असा अर्थ होत नाही। MOU म्हणजे कंपनी आणि सरकारमधील गुंतवणुकीचा प्रस्ताव किंवा कमिटमेंट। त्यानंतर जमीन, परवानग्या, वित्तपुरवठा, बांधकाम, उत्पादन आणि शेवटी प्रत्यक्ष रोजगार। हा संपूर्ण प्रवास पूर्ण व्हावा लागतो। मग डेव्हॉप्सचे पैसे आले का? हा प्रश्न सरकारलाही विचारायला हवा। 2025च्या डेव्हॉप्समध्ये झालेल्या MOUs बाबत सरकारने नंतर सांगितलं की त्यापैकी मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंटेशनच्या दिशेने गेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी 75% MOUs इम्प्लिमेंटेशनच्या दिशेने गेल्याचं सांगितलं। त्यानंतर 98 कंपन्यांना जमीन मिळाली, 31 कंपन्या ऑपरेशनल झाल्या आणि इतर कंपन्यांसाठीही जमीन व प्रकल्प प्रक्रियेत असल्याचं सांगण्यात आलं। म्हणजे काही गुंतवणूक प्रत्यक्ष प्रकल्पाकडे जात असल्याचं चित्र आहे, पण 75% इम्प्लिमेंटेशन म्हणजे 75% पैसा महाराष्ट्रात आला असं समजणं चुकीचं ठरेल। मग खरा आकडा कोणता? सरकारने जाहीर केलेल्या MOUs ची किंमत 15.70 लाख कोटी रुपये, पण जनतेला जाणून घ्यायचं आहे यापैकी प्रत्यक्ष किती रुपये गुंतवले गेले, किती कारखाने सुरू झाले, किती कंपन्यांनी उत्पादन सुरू केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्यक्ष किती परमनंट जॉब्स तयार झाल्या। कारण गुंतवणुकीची घोषणा मोठी असणं आणि रोजगार प्रत्यक्ष निर्माण होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। आणि 2026 मध्ये पुन्हा डेव्हॉप्स आता आणखी एक मोठी गोष्ट घडली। 2026च्या डेव्हॉप्समध्ये महाराष्ट्राने पुन्हा मोठ्या गुंतवणुकीचे कमिटमेंट मिळाल्याचं जाहीर केलं। MMRDAच्या माहितीनुसार 226.65 बिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक कमिटमेंट्स 2024 MOUsच्या माध्यमातून झाल्याचं सांगण्यात आलं। यामध्ये टाटा ग्रुप सोबत सुमारे 11 मिलियन डॉलर्सचा AI च्या टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट आणि भारत स्वित्झर्लंड कोलॅबोरेशन अंतर्गत 15 बिलियन डॉलर्सचा सस्टेनेबल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असे मोठे करार आहेत। आणि पहिल्याच दिवशी MMRDAने 10 MOUs मधून 96 बिलियन डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट आणि 9.6 लाख जॉब्स असल्याचं जाहीर केलं होतं। मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नेमकी संकटात आहे का? आता इथे आपल्याला भावनेपेक्षा आकडे पाहावे लागतील। एका बाजूला 36,211 कंपन्या बंद झाल्याची नोंद, दुसऱ्या बाजूला डेव्हॉप्समध्ये लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे कमिटमेंट्स। एका बाजूला उद्योग बंद होण्याचा प्रश्न, दुसऱ्या बाजूला नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न। म्हणजे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र फक्त काळं किंवा फक्त पांढरं नाही। पण सरकारसमोर खरी कसोटी कोणती? माझ्या मते सरकारची खरी कसोटी डेव्हॉप्समध्ये MOU करण्याची नाही, कारण MOU वर स्वाक्षरी करणं हा पहिला टप्पा आहे। खरी कसोटी आहे तो प्रकल्प जमिनीवर आणण्याची। कारखाना उभा राहतो का? उत्पादन सुरू होतं का? स्थानिक लोकांना रोजगार मिळतो का? लघु आणि मध्यम उद्योगांना त्याचा फायदा होतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो उद्योग 10-20 वर्ष महाराष्ट्रात टिकतो का? आणि विरोधकांसमोर ही प्रश्न आहे। 36,211 कंपन्यांचा आकडा समोर आला म्हणून महाराष्ट्रातून उद्योग पळून गेले असं म्हणणं पुरेसं नाही। विरोधकांनी सांगायला हवं यातील किती कंपन्या प्रत्यक्ष चालू होत्या, किती कंपन्या दुसऱ्या राज्यात गेल्या, किती रोजगार गेले आणि किती कंपन्या आर्थिक कारणांमुळे किंवा इतर कारणांनी बंद झाल्या। कारण राजकारणासाठी आकडा वापरणं सोपं आहे, पण
आकड्याचा अर्थ समजून घेणं कठीण आहे आणि देवॉसमध्ये जाहीर झालेल्या लाखो कोटींच्या गुंतवणुकीचं प्रत्यक्ष रूपांतर किती झालं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.